सर्वांना गुड मॉर्निंग. CTET 2026 केंद्रीय शिक्षक पात्रता टेस्ट क्रमांक 5 मराठी अध्यापन शास्त्र आज आपण पाहणार आहोत. PS शिशव अकॅडमीवरती सर्व विषयांच्या नवीन बॅचेस उपलब्ध आहेत. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि PS शिशव अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲपची लिंक आणि तुम्हाला काही माहिती विचारायची असल्यास त्याकरिता संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच दिलेला आहे. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मुलं केव्हा चांगले शिकतात? मुलं केव्हा चांगले शिकतात असा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. प्रोत्साहन मिळाल्यावर, चांगलं पुस्तक, निपुण शिक्षक आणि दंड दिल्यावर. आता तुम्हाला माहितीच आहे की प्रोत्साहन मिळाल्यावर काय होतं, मुलं चांगले शिकतात. म्हणजेच आपलं पहिलं जे उत्तर दिलेलं आहे ते काय आहे, बरोबर आहे. चांगलं पुस्तक हे सुद्धा बरोबर आहे. निपुण शिक्षक बरोबर आहे. पण इथे काय दिलेलं आहे, दंड दिल्यावर. दंड दिल्यावर मुलं शिकणार आहेत का? नाही. आता तुम्हाला वाटणार की हे तीनही ऑप्शन काय आहेत, सारखे वाटत आहेत, पण यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, योग्य उत्तर कोणतं आहे ते शोधायचं असतं. आता चांगलं पुस्तक आणि निपुण शिक्षक हे काय आहेत, की चांगलं पुस्तक जर मिळेल विद्यार्थ्यांना तर तो शिकणार, पण तो तेवढ्या प्रभावीपणे शिकू शकणार आहे का? म्हणजे पुस्तक महत्वाचं आहे आणि निपुण शिक्षक सुद्धा महत्वाचे आहेत, परंतु जर मुलांना प्रेरणाच मिळाली नाही शिकण्यासाठी तर तो काय करणार, शिकू शकणार नाही किंवा चांगलं शिकता येणार नाही. म्हणून आपलं पहिलंच उत्तर काय आहे, महत्वाचं आहे. प्रोत्साहन मिळाल्यावर मुलं चांगले शिकतात. CTET सुद्धा काय करते, तुम्हाला फिरून अशाच प्रकारचे प्रश्न विचारते. तर तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर सांगायचं असतं. दुसरा प्रश्न आहे, भाषा समाजातून शिकली जाते. भाषा समाजातून शिकली जाते हे कोणी म्हटलेलं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेले असतात, जीन पियाजे, स्किनर, वायगॉस्की की वरीलपैकी सर्व. आता वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर येणार नाही, कारण तुम्हाला या तीन पैकीच काय करायचं आहे, हे वाक्य कोणाचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. जीन पियाजे तुम्हाला माहिती आहे की हा काय करतो, बौद्धिक विकासावर भर देतो. म्हणजेच काय, भाषा समाजातून शिकली जाते हे काही जीन पियाजेचं नाही. त्यानंतर आहे स्किनर. स्किनर काय म्हणतो, तर स्किनर म्हणतो की भाषा ही कशी शिकली जाते, अनुकरणातून शिकली जाते. म्हणजे स्किनर सुद्धा नाही. आणि त्यानंतर लेव वायगॉस्की यांच्या मते काय, तर हे अगदी बरोबर आहे, भाषा ही समाजातून शिकली जाते. म्हणजेच तुमचं उत्तर बरोबर आहे, लेव वायगॉस्की. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, सुरुवातीच्या काळात भाषा आणि विचार वेगळे असतात. प्रश्न आहे, सुरुवातीच्या काळात भाषा आणि विचार काय असतात, वेगळे असतात. याचं उत्तर काय असणार आहे, खाली दिलेलं आहे, जीन पियाजे, स्किनर, स्टीफन क्रेशन की वायगॉस्की. तर पियाजे तुम्हाला माहिती आहेत की काय करतो, तो विचाराला अधिक महत्व देतो. तर हे उत्तर आहे का? नाही. स्किनर आपण वरतीच बघितलं आहे की तो स्किनर काय करतो, स्किनर सुद्धा काय करतो, वर्तनावर भर देतो, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आणि स्टीफन क्रेशन हे सुद्धा नाही. तर आपण वरच्या प्रश्नामध्ये जे बघितलेलं होतं, वायगॉस्की काय करतो, भाषेला महत्व देतो. म्हणजेच काय, सुरुवातीच्या काळात भाषा आणि विचार हे वेगळे असतात हे कोणी म्हटलेलं आहे, तर वायगॉस्की यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर वायगॉस्की हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भाषा अनुकरणातून शिकली जाते. प्रश्न नीट बघा, भाषा अनुकरणातून शिकली जाते. आपण वरच्या प्रश्नांमध्ये वायगॉस्की यांचं भाषा संदर्भातलं विधान बघितलेलं आहे, त्यामुळे भाषा ही अनुकरणातून शिकली जाते हे वायगॉस्कीचं विधान नाही. जीन पियाजे सुद्धा नाही. त्यानंतर स्किनरनी मात्र हे वाक्य म्हटलेलं आहे, कारण भाषा ही अनुकरणातून
शिकली जाते. म्हणजेच वरीलपैकी सर्व सुद्धा इथे उत्तर असणार नाही. तर आपलं उत्तर बरोबर कोणतं आहे? स्किनर हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर आहे भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते. भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते. वायगोस्की म्हणतो का? नाही, वायगोस्कीचे हे वाक्य नाही. त्यानंतर आहे जीन पियाजे. जीन पियाजे काय आहे? आताच आपण बघितलं की जीन पियाजे वरून हे उत्तर येणार नाही. भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते हे जीन पियाजे सुद्धा म्हणत नाही. तर इथे चोम्स्की, तर हा सुद्धा काय असणार आहे? ऑप्शन आपला चॉम्स्कीचं मात्र तुम्हाला माहिती आहे की यांनी काय केलेलं आहे, संकल्पना कोणती मांडली आहे? तर LED संकल्पना मांडली आहे. म्हणजेच आपलं स्किनर हे उत्तर येणार नाही. तर आपलं उत्तर येणार आहे बरोबर चॉम्स्की. काय आहे उत्तर आपलं बरोबर? चॉम्स्की हे उत्तर योग्य येणार आहे. भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते हे वाक्य चॉम्स्की यांचं आहे. पुढे भाषा अर्जनसाठी महत्वाचं आहे. तर भाषा अर्जनसाठी महत्वाचं काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. खाली दिलेले ऑप्शन आहेत पुस्तक, शाळा, समाज की साहित्य. तर इथे पुस्तक हे काय आहे? एक साधन आहे. पुस्तक हे काय आहे? साधन आहे. म्हणजेच भाषा अर्जनसाठी महत्वाचं आहे का? तर नाही, हे आपलं बरोबर येणार नाही. शाळा महत्वाची आहे पण भाषा त्याआधी पण आपण शिकतो म्हणून शाळा सुद्धा येणार नाही. समाज हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. साहित्य हे येणार नाही. म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय आहे? समाज. प्राथमिक शिक्षण भाषेतून दिलं जाते. प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेतून दिलं जाते हे तुम्हाला इथे ओळखायचं आहे. तर प्राथमिक शिक्षण सर्वांनाच माहिती आहे, याचं उत्तर सर्वांनाच माहिती असणार आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जातं. त्यामुळे नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. हिंदी मधून नाही, इंग्लिश मधून नाही, निर्देशित भाषा सुद्धा इथे उत्तर येणार नाही. तर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढील पैकी अभिजात भाषा नाही. प्रश्न निगेटिव्ह विचारलेला आहे. पुढील पैकी अभिजात भाषा नाही. तेलुगू, तामिळ, उडिया आणि हिंदी. ऑप्शन मध्ये दिलेला आहे तेलुगू, तामिळ, उडिया आणि हिंदी. तर तुम्हाला इथे उत्तर माहितीच आहे की तेलुगू ही सुद्धा काय आहे? अभिजात भाषा आहे. तामिळ ही सुद्धा अभिजात भाषा आहे आणि उडिया सुद्धा अभिजात भाषा आहे. तर इथे आपलं उत्तर येणार आहे हिंदी हे काय नाही आहे? अभिजात भाषा नाही आहे. म्हणून आपलं उत्तर हिंदी हे बरोबर येणार आहे. धनश्रीची बदली पंजाबमध्ये झाली. ती मराठी भाषेची शिक्षिका आहे. तेथील भाषा पंजाबी तिला येत नाही. तिने काय करावे? प्रश्न विचारलेला आहे. धनश्रीची बदली पंजाबमध्ये झाली आहे आणि ती मराठी भाषा शिकवते. मराठीची शिक्षिका आहे. तर तिला तिथे पंजाबी येत नाही. तर तिने काय करावं असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर तिने बदली करून घ्यावी का? ऑप्शन मध्ये दिलेला आहे तिने बदली करून घ्यावी. तर हे काय होणार आहे? पळ काढण्याचं होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार नाही. शाळेत तिने मराठीमधूनच शिकवावं हे सुद्धा येणार नाही, कारण मुलांना मराठी भाषेतून जर त्यांनी शिकवलं तर त्यांची स्थानिक भाषा जी आहे ती पंजाबी असणार आहे. म्हणून त्यांना मराठीमधून शिकवावं हे सुद्धा चुकीचं आहे. मुलांच्या आई वडिलांना सांगावे मला तुमची भाषा येत नाही, मी अध्यापन करू शकत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. तर आपलं उत्तर येणार आहे त्याच भाषेचा वापर करून अध्यापन सुरू करायला हवं. प्रश्न क्रमांक 10, अधिगम संदर्भात चुकीचे विधान कोणते? प्रश्न क्रमांक 10 नीट बघा. भाषा अधिगम संदर्भातील चुकीचं विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे भाषा अधिगम काय आहे, कोणती प्रक्रिया आहे ते तुम्हाला जर लक्षात आलं असेल, तुम्ही जर टॉपिक नीट वाचले असतील तर तुम्हाला इथे उत्तर योग्य प्रकारे तुम्ही सांगू शकणार आहे की चुकीचं विधान हे काय आहे. अनौपचारिक प्रक्रिया हे पहिलंच आपलं काय आहे महत्वाचं उत्तर आहे. भाषा अधिगम संदर्भातलं चुकीचं विधान जे आहे ते आहे अनौपचारिक प्रक्रिया. कारण
अधिगम ही काय आहे? चेतन प्रक्रिया आहे, औपचारिक प्रक्रिया आहे, जाणीवपूर्वक प्रक्रिया आहे. म्हणजे इथे चुकीचं विधान हे आपलं उत्तर आहे. हे तीनही काय आहेत? तर भाषा अधिगम संदर्भातली योग्य उत्तरं तुम्हाला खाली दिलेली आहे. म्हणजेच तुमचं पहिलंच ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. अध्यापन करताना मातृभाषा पूर्णपणे वगळली जाते. प्रश्न क्रमांक 11 आहे. अध्यापन करताना मातृभाषा पूर्णपणे वगळली जाते आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत. व्याकरण अनुवाद विधी, आगमन विधी, थेट पद्धत, वरीलपैकी सर्व. तर आता इथे व्याकरण अनुवाद पद्धतीमध्ये काय होतो? मातृभाषेचा वापर होतो. म्हणजेच हे उत्तर येणार आहे का? नाही. आगमन विधी यात सुद्धा पूर्णपणे भाषा वगळली जात, मातृभाषा वगळली जात नाही, म्हणून हे सुद्धा योग्य उत्तर येणार नाही. वरीलपैकी सर्व हे सुद्धा इथे येणार नाही. तर इथे काय येणार आहे उत्तर? थेट पद्धत येणार आहे. कारण इथे दुसऱ्या भाषेला शिकवण्यावर जास्त जोर दिला जातो, त्यामुळे थेट पद्धतीमध्ये मातृभाषा काय होते? वगळली जाते. म्हणून आपलं थेट पद्धत हे उत्तर बरोबर आहे. अशाच प्रकारे तुम्हाला CTET मध्ये प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला प्रश्न नीट वाचायचे असतात, समजून घ्यायचे असतात आणि तुम्हाला उत्तरं टॉपिक वाचल्यानंतर लगेचच ओळखायला येतात. तर